सोलापूर शहरातील सिद्धार्थ चौकात सदर बाजार पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून 2,94,200 रुपयांचा 14.71 ग्रॅम एमडी ड्रग्ज हा अंमली पदार्थ, 2 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण 3,41,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे व अन्य एका कारवाईत नळदुर्ग सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने व तालुका पोलिसांनी 24 किलो 940 ग्रॅम गांजा व 13,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच्यापेठेतील एकाला अटक केली आहे। सिद्धार्थ चौकातील शनिवारी झालेल्या कारवाई दरम्यान मुजम्मिल कोथिंबिरे व 29 राहणार साखरपेठ सोलापूर या आरोपीकडून 6.87 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन व एक मोबाईल फोन व रोख रक्कम, तर दुसऱ्या कारवाईत निलेश बसवराज बिळूर व 27 राहणार काळादिचाळ सोलापूर या आरोपीकडून 7.84 ग्रॅम एमडी ड्रग, मोबाईल फोन व रोख रक्कम जप्त करण्यात आली। दोघांकडून मिळून 14.71 ग्रॅम मेफेड्रॉन, 2 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 3,41,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अंमली पदार्थाचा पुरवठा कुठून झाला तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत। तर नळदुर्ग सोलापूर मार्गावर रविवारी दुपारी मुन्ना अब्दुल गफूर शेख व 48 राहणार 390 राहुल गांधी झोपडपट्टी पाच्यापेठ सोलापूर याला अटक केली आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यात उग्र वास असलेला ओलसर हिरव्या रंगाचे पाने व बिया असलेल्या 24 किलो 940 ग्रॅम गांजा आढळून आला।